हॅलो, मी प्रांजलीस रेसिपी अँड ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत दही रेसिपी। तर ही पद्धत आहे ती एकदम वेगळी पद्धत आहे, तुम्ही नक्की ट्राय करा। आणि जर माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। तर हा दही आहे तो फक्त 6 तासामध्ये तयार झालेला आहे। तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूयात। तर इथे मी दूध गरम करण्यासाठी एक पातेलं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे, जेणेकरून जे दूध आहे ते भांड्याला लागणार नाही। आणि इथे मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे अमूल। तर आता आपण दूध आहे ते गरम करून घेऊयात। तर दूध छान गरम झालेलं आहे, त्याच्यावरती जी मलाई आलेली आहे ती आपण मिक्स करून घेऊयात। बघू शकता मलाई आहे ती मस्त अशी मिक्स करून घेतलेली आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊयात। दूध आहे ते आपण कोमट करून घेऊयात। तर बघू शकता दूध आहे ते कोमट झालेलं आहे। तर इथे मी मातीच्या भांड्यामध्ये दही तयार करणार आहे। मी इथे 3 चम्मच दही घेतलेला आहे आणि आंबट दही घेतलेला आहे, त्याने आपलं दही आहे ते लवकर तयार होणार। आणि सर्वकडे आपण दहीला लावून घेऊया चारी साइडने। तर बघू शकता दही आहे ते मी लावून घेतलेले आहे सर्वकडे चारी साइडने। तर आता आपण त्यामध्ये कोमट दूध आहे ते घालून घेऊयात। आणि जे दुधावरती जे बबल्स आलेले आहेत ते आपण मिक्स करून घेऊया चमच्याच्या मदतीने। अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचे आहेत, बघू शकता। आता आपण झाकण लावून घेऊयात। हे आपण झाकण लावलं आहे ते डायरेक्ट आपण 6 तासानंतरच ओपन करून घेणार आहोत। मध्ये मध्ये चेक करत राहायचं नाही आहे, मध्येच जर चेक केलं तर त्याची वाफ आहे ते निघून जाते। तर इथे मी एक कढई घेतलेली आहे आणि पाणी आहे ते गरम करून घेतलेलं आहे। उकळ येऊ नाही दिलेलं आहे, नॉर्मल गरम करून घेतलेलं आहे। आणि आता आपण त्याच्यामध्ये मडका ठेवूयात आणि वरून झाकण लावून घेऊयात। आणि हा झाकण आहे ते पण आपण 6 तासानंतरच ओपन करून घेणार आहोत। आणि गॅस आहे ती बंद ठेवायची आहे। तर बघू शकता आपले 6 तास झालेले आहेत आणि मी झाकण काढून घेतलेलं आहे। आणि आता आपण दही चेक करून घेऊयात। तर आता आपण दहीवरचं झाकण काढून घेऊयात। वाव, तर बघू शकता आपलं दही मस्त असं तयार झालेलं आहे। बघू शकता किती मस्त असं आपलं दही लागलेलं आहे भांड्याला। जर तुम्हाला इन्स्टंट दही तयार करायचं असेल तर ही टेक्निक तुम्ही नक्की यूज करू शकता। अगदी मस्त आपला दही तयार होतो। आणि जर का तुम्ही माझ्या अजून चॅनलला सबस्क्राइब नसेल केला तर प्लीज सबस्क्राइब करून घ्या, त्याने माझे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील। तर बघू शकता मस्त असा आपला दही मी कट करून घेतलेला आहे, एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे। तर कशी वाटली माझी आजची रेसिपी? जर आवडली असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा। भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।